वेल तर रामायण या मूवीचा टीजर येऊन जवळजवळ 1 आठवडा झालाय आणि या टीजर बद्दल सर्वांचंच खूप वेगवेगळं मत आहे। तर त्यासाठी आज मी पण माझं ऑनेस्टली एक मत देणार आहे व त्याबद्दल एक छोटंसं ब्रेकडाऊन करणार आहे माझ्याकडून। चला तर सुरुवात करूया। सर्वांनाच माहिती आहे की रामायण या मूवीचं बजेट जवळजवळ 4000 कोटीचं आहे व या मूवीमध्ये डीनेग ही कंपनी काम करते। म्हणजे ही एक VFX कंपनी आहे ज्या कंपनीने हॉलिवूड मधल्या इन्सेप्शन, इंटरस्टेलर, द डार्क नाइट, पुन्हा हॅरी पॉटर यासारख्या मूवीमध्ये VFX देण्याचं काम केलंय व ही कंपनी 8 ऑस्कर सुद्धा जिंकली आहे व या मूवीला 2 धुरंधर म्युझिक कंपोजर कंपोज करतायत। पहिल्या हॉलिवूड मधले हंस झिमर व आपल्या बॉलिवूड मधले AR रहमान। AR रहमान बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल, बट जर हंस झिमर बद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर हंस झिमर हे हॉलिवूड मधले खूप मोठे म्युझिक कंपोजर आहेत। त्यांनी द पायरेट्स ऑफ कॅरिबियन, पुन्हा द लायन किंग, पुन्हा द डार्क नाइट यांसारख्या बिग मूवीज मध्ये त्यांचं म्युझिक दिलंय। आणि या मूवीची कास्ट आहे रणबीर कपूर ॲज राम, यश ॲज रावणा, पुन्हा साई पल्लवी ॲज सीता। चला तर बोलूया आता टीजर बद्दल। टीजरची सुरुवात होताच आपल्याला हा सीन पाहायला मिळतो आणि हा सीन पाहिल्या मी एकदा चेक केलं की हे एकदम रिअलच टीजर आहे का कोणीतरी फेक बनवलंय, कारण ते पहिला सीन खूप फेक वाटत होता। आणि जर तुम्ही हॉलिवूडची गेम ऑफ थ्रोन्स ही सिरीज पाहिली असेल तर ते सीन तुम्हाला खूप सिमिलर वाटेल। आणि गेम ऑफ थ्रोन्स या सिरीजचा मी एका वेळेस खूप जबरदस्त फॅन राहिलेलो होतो, त्यासाठी मी ते सीन लगेच ओळखला आणि ते सीन खूप फेकनेसचं फील देत होतं। त्यामध्ये ते दिसणारे राक्षस हे हॉलिवूडचे डिमन्स वाटतायत। वेल आदिपुरुष मधल्या खूप साऱ्या मिस्टेक मधली ही सुद्धा एक खूप मोठी मिस्टेक होती। त्यांनी तसे बिग डेमन्स दाखवायच्या ऐवजी आपल्या पौराणिक कथेतील जे असुर होते तसे दाखवायला हवं होतं आणि त्यातल्या त्यात तुमचं VFX व CGI पण खूप फेक वाटतंय। आणि त्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो, यात एक खूप छान डिटेल आहे। श्रीराम यांना सूर्यवंशी सुद्धा म्हणलं जातं, त्यामुळेच आपल्याला त्यांचा फर्स्ट सीन हे असा पाहायला मिळतो। त्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो, हा सीन नक्की अयोध्येमधला आहे, ज्या दिवशी श्रीराम यांचा राज्याभिषेक असेल किंवा श्रीराम हे गुरुकुलवरून अयोध्यामध्ये येतात तेव्हाचा सीन असेल। आणि ऍक्च्युअली त्या सीन मध्ये पण खूप करेक्शन करायची गरज आहे, त्या सीन मध्ये कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे। आणि त्यानंतर आपल्याला परत एक राक्षसाचा सीन पाहायला मिळतो आणि त्यात तुम्हीच बघा की ते राक्षस किती फेक वाटते। त्यानंतरचा सीन आपल्याला सीता माता यांच्या स्वयंवराचा सीन पाहायला मिळतो, ज्यात श्रीराम यांनी पिनाक धनुष हे उचललेलं दिसतं। नेक्स्ट सीन आपल्याला हा सीन पाहायला मिळतो ज्यामध्ये अयोध्यातील लोक हे श्रीराम यांना घेरून उभा थांबलेले आहेत व श्रीराम यांना वनवासाला जाऊ देत नाहीत आणि जर गेलात तर आम्ही पण तुमच्या सोबत येणार असा हट्ट करतात। त्यामध्ये लाइटिंग ही खूप छान पाहायला मिळते आणि हा सीन तर एकदम डोळ्याचं पारणं फेडतात। त्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो ज्यात राजा दशरथ हे श्रीराम यांना मुकुट घालतायत आणि कट टू नेक्स्ट सीन आपल्याला पाहायला मिळतो की ज्यात श्रीराम, सीता व लक्ष्मण हे राजा दशरथ यांचे पाया पडतात, ते कशासाठी? वनवासाला जाण्यासाठी। आणि त्यानंतर आपल्याला श्रीराम हे वनवासामध्ये कुणाचे तरी अस्थि विसर्जन करताना दिसतात, त्या अस्थि नक्कीच जटायू यांच्या असतील। त्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो ज्यात श्रीराम हे एकटे आहेत व त्यांच्या आजूबाजूला एक तुफान उठलाय आणि ऑनेस्टली ते सीन सुद्धा खूप फेक वाटते। त्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो ज्यात परशुरामांचं शस्त्र हे श्रीरामांकडे म्हणजे असं गतीने आलेलं दिसतं आणि श्रीराम त्यांना हातात घेऊन असं खाली आदळताना दिसतात। हे नक्की सीता माताचं जेव्हा स्वयंवर झालं होतं व त्या स्वयंवरामध्ये श्रीराम यांनी ते धनुष तोडला होता व त्याच्या राग परशुराम हे म्हणजे एक छोटंसं युद्ध केल्यासारखं करतात श्रीरामांसोबत, ते सीन असू शकतो। आणि त्यानंतर कट्टू आपल्याला हरणाचा सीन पाहायला मिळतो आणि मला हा सीन जरा सुद्धा आवडलेला नाही। म्हणजे त्यामधील ते CGI इतकं फेक वाटतंय ना, ते खूपच CGI असं असलं पाहिजे की ते लोकांना बघून कळलं नाही पाहिजे की हे खरंय का, हे म्हणजे CGI बनवले। त्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो ज्यात श्रीराम हे तलवार वर करून काहीतरी म्हणजे प्रतिज्ञा घेत आहेत व तिथे अग्नी पण जळलेली दिसते आणि माझ्या मते मूवीचा एंटरव्हल पॉइंट हेच असेल। आणि त्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो ज्यात श्रीराम, सीता व लक्ष्मण हे एका नावमध्ये आहेत व त्यांना राम असा आवाज येतो, ते नक्की राजा दशरथ यांचा असेल, कारण श्रीराम हे वनवासाला गेल्यानंतर राजा दशरथ यांची तब्येत खूप बिघडते व ते लगातार फक्त राम राम हेच नावच जपत होते व मरताना सुद्धा शेवटचं त्यांचं मुखात जे नाव होतं ते रामच होतं। आणि त्यानंतर मित्रांनो ही मूवी खरंच 4000 कोटीची असू शकते, हे सीन आपल्याला पाहायला मिळतो आणि तो सीन म्हणजे पुष्पक विमानचा। ते पुष्पक विमान एकदम म्हणजे असं कमळाच्या आकाराचं ते खूप छान दाखवलंय आणि त्या पुष्पक विमानाकडे बघून असं वाटतं की हो, जर पुष्पक विमान जर होतं तर असंच असेल। आणि त्यामध्येच आपल्याला रावणा याचा बॅक लुक सुद्धा पाहायला मिळतो। वेल हे पूर्ण टीजर खराब आहे असं पण नाही म्हणता येणार व हे पूर्ण टीजर दी बेस्ट आहे असं पण नाही म्हणता येणार। मूवीचे CGI व VFX खूप जागेवर फेक फील देत आहेत आणि त्या हरणाचा सीन तर खूपच फेक वाटतोय। आणि मुळात म्हणजे तुम्हाला हॉलिवूड लेवलचे तसे ते डेमन्स का बनवायचेत? तुम्ही आदिपुरुष कडून काही शिकलात का नाहीत? नो डाऊट मूवीचं म्युझिक हे खूप अप्रतिम असणार आहे व या टीजर मध्ये पण खूप छान होतं। मान्य केलं की या मूवीला यायला जवळजवळ आणखीन 6 महिने आहेत
आणि त्या टाइम मध्ये त्यांनी जेवढं होईल तेवढी सुधारणा केली पाहिजे. रामायण ही मूवी 2 पार्ट्स मध्ये येणार आहे. याचा पहिला पार्ट आता दिवाळीमध्ये येणार आहे, तर दुसरा पार्ट दिवाळी 2027 मध्ये येणार. ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं या टीजर बद्दल मत. तुम्हाला टीजर कसा वाटला हे नक्कीच सांगा. ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.